आपल्यासोबत राहुल कनाल आहे। थोड्याच वेळापूर्वी त्यांनी खार पोलीस ठाण्यामध्ये आले होते। कुणाल कामराचे तपास कुठपर्यंत सुरू आहे ह्याच्या माहितीसाठी राहुल कनाल आले होते। आपल्यासोबत राहुल कनाल आहे। काय सांगाल? राहुल कनाल अजून देखील खार पोलीस ठाण्यात येत नाहीये। दुसरीकडे मद्रास हायकोर्टाकडून त्यांनी 17 तारीखपर्यंत अटकपूर्व जामीन घेतला। हो दादा, हे फक्त बघा, आम्ही आपल्या कोर्टाच्या नियमाप्रमाणे जर सोमवार आणि गुरुवार आपल्या हाजीसाठी येतो इकडे, आणि त्याचवेळी आपण सगळं ग्रुप असो, आमचे युवा सैनिक असो, ते आम्ही एक विचारपूस आपल्या मुंबई पोलिसांना करतो की ह्यांचा हे काय आणि हे कधी येणार मुंबईला, कधी काय यांचं आहे लोकली आणि लिगली त्यांचं काय चालू आहे। तर मला असं वाटतं की तो आता मुंबई पोलीस ही यांना घेऊन येणार आणि आपल्या हायकोर्टाचा प्रमाणे 16 तारखेला आपल्याला निकाल कळेल। पण कुणाल कामरा जर मुंबईत आला तर कशा प्रकारचं तुमचं स्वागत असणार आहे काय? साहेब, ते बघा, ते आपले मुंबई अतिथी देवो भव असं आमचं एक धोरण आहे आणि स्वागत शिवसेना स्टाईलमध्ये असणार। नक्कीच आज पोलीस ठाण्यामध्ये आले तुम्ही, कुणाल कामरा संदर्भात काही चौकशी त्या ठिकाणी केली का काय? नाही, आता चौकशी आता मुंबई पोलिसांनी एक कायद्याच्या प्रमाणे चालू आहे। आपल्याला सिनियर साहेबांनी पण खात्री दिली आहे की हा तुमच्याप्रमाणे जसं तुम्ही जहाजीकडे साठी येतात आणि एक लॉ अबायडिंग सिटीजन म्हणून तुम्ही येतात, तसेच त्यांना पण इन्व्हेस्टिगेटर समोर यावे आणि जे पण आहे खरं ते बोलावं। नक्कीच हे होते आपल्यासोबत राहुल कनाल। त्यांनी सांगितलं की कुणाल कामरा जर मुंबईमध्ये आला तर शिवसेना स्टाईल म्हणून आम्ही त्याचं स्वागत करू आणि कुणाल कामराला 16 तारीखपर्यंत या ठिकाणी मुंबई पोलीस आणतील असं देखील राहुल कनाल यांनी म्हटलं आहे। कॅमेरामन योगेश सावंतसह मयूर जाधव, TV9 मराठी।